थेट आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळतो आहोत। मी पुन्हा एकदा ससाणेजी आपल्याकडे येईल आणि चर्चा सत्राची सुरुवात या वेळेला मी आपल्यापासून करेन। एका बाजूला ओबीसी विरुद्ध ओबीसी अशा प्रकारे जर तेढ निर्माण करायची असेल तर तेढ निर्माण करणाऱ्यांच्या मागे नेमका उद्देश कुणाचा? 12 पगड जाती एकत्र राहाव्यात, त्यानंतर ओबीसींना प्राधान्य मिळावं, यापूर्वी महाराष्ट्रानं ओबीसी विरुद्ध मराठा अशा प्रकारचं देखील वक्तव्य किंवा वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा बिघडताना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। त्याचे तर आपण सगळेजण जे आहोत ते विटनेस आहोतच। मात्र मला आपल्याला विचारायचं आहे की ज्या वेळेला या कथित व्हिडिओमध्ये ज्या वेळेला छगन भुजबळांचं नाव घेतलं जातं किंवा नवीन नेतृत्व निर्माण होऊ दिलं नाही असं बोललं जातं, राजकारणात जे घडतं तेच समाजकारणामध्ये आणि सामाजिक क्षेत्रातही घडतं का? हा मला आपल्याला विचारायचा प्रश्न आहे। नाही, मी एकदम स्पष्टपणे आणि एकदम छाती ठोकपणे सांगेल। बोला ना। भुजबळ साहेबांनी कुणाला मोठं केलं नाही असं म्हणता येणार आहे। त्याचं जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे, मंगेश ससाणे। कारण की मी पुण्यामध्ये उपोषणाला बसलो, त्याच्यानंतर लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे ते आंतरवाली सराटीला बसले। ज्यावेळेस मनोज जरांगेंच्या उपोषणाला हे सगळं मंत्रिमंडळ पाय घड्या घालत होतं मुख्यमंत्र्यांसही, तर आमच्याकडे तहसीलदार यायला पण आमच्याकडे बघवत नव्हता। पण ह्याच भुजबळ साहेबांनी 6 मंत्र्यांचं शिष्टमंडळ घेऊन ते तर पहिले लक्ष्मण हाके आणि वाघमारेंकडे गेले आंतरवालीला आणि नंतर पुण्याला आले। त्यामुळे भुजबळ साहेबांना सर्वसामान्य आमच्यातला कार्यकर्ता दिसला आणि साहेबांनी आम्हाला ती साथ दिली ना आज आम्ही माध्यमांसमोर एक ओबीसी नेते किंवा ओबीसी कार्यकर्ते म्हणून पुढे आलेलो आहे। त्यामुळे भुजबळ साहेबांनी अशा अनेक जणांना घेऊन, मग पडळकर असतील, प्रकाशांना असतील, तुमचे पांडुरंग मिरगळ असतील, त्यांच्या समता परिषदेमध्ये पण असं त्यांनी हे साधलेलं आहे सगळं। त्यामुळं सर्वात महत्वाचं म्हणजे ओबीसीची अशी काय फटाफट होणार नाही, ते आम्ही काय होऊन देणार नाही। आणि मला एक या आपल्या शोच्या माध्यमातून एक प्रश्न मांडायचा काळकुटेंसमोर। आता लक्ष्मण हाकेंचा तो व्हिडिओ आला, ठीक आहे, जो काय खरा खोटा किंवा ते त्यांनी स्पष्टीकरण दिले। मला एक विचारायचंय, याच दरम्यान आता मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रातला असाच एक सामाजिक एक लढाई लढणारा, तो आता ते मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांना अरे तुरे बोलतात, मी हे करतो, मी तुला ते करतो। मग त्यावेळेस ते त्यांच्या जातीवर बोलतात, एवढ्या दिवसापासून तर त्या भुजबळांना बोलतात, ते अरे तुरे बोलतात 80 वर्षाच्या आमच्या ओबीसी नेत्याला। त्यावेळेस या मनोज जरांगेंच्या बाबतीत बाबा हे असे का उठत नाही, अशी का चर्चा होत नाही बरं? हा माझा सवाल आहे महाराष्ट्राला। त्यावेळेस मग जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं म्हणून गंगाधर काळकुटे का बरं त्यांचा निषेध करत नाही? बरं गंगाधर काळकुटे उत्तर द्या, निषेधाची अपेक्षा ससाणे आपल्याकडून करतात। ससाणे यांनी थोडं आत्मपरीक्षण करावं, मनोज दादा कसं बोलतायत त्याच्या मागची